नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण या ठिकाणचे प्रगतशील बागायतदार राहुल भाकरे साहेब यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती आलो आहोत। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी राहुल सरांनी त्यांच्या टोमॅटोच्या पिकासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। तर अगदी उत्कृष्ट लेवलचा या ठिकाणी प्लॉट आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी खालपासून तो वरपर्यंत या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे, शेंडा चालू आहे। प्रत्येक फळाचं रूपांतर या ठिकाणी फळामध्ये होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जी रिझल्ट आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। राहुल सर, केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर पहिल्यांदा मातीचा बदल काय वाटला? माती एकदम भुसभुशीत झाली। बरं, आता हा प्लॉट किती दिवसाचा झालाय? हा प्लॉट 52 दिवसात झालाय। 52 दिवसाचा झालाय। तर 52 दिवसाच्या मानाने केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय? एकदम चांगला आहे। चांगला वाटतोय। हो। मालाची क्वालिटी चांगली आहे, शायनिंग पण चांगली आहे, आता जे काय फुगवण पण चांगली आहे। फुगवण चांगली आहे। तर पाहतोय आपण, थोडंसं पुढे घ्या। हे पहा, पूर्णच्या गडच या ठिकाणी काय झालं तर सेट झाले। हे पहा, साईज पहा शेतकरी मित्रांनो, ही साईज पहा। या ठिकाणी पाहूया, गणेश सर दाखवा जरा सेटिंग। हे पहा, पावसाच्या वातावरणात सुद्धा एवढा जबरदस्त। मागे पाहूया, चला पुढे। तर पाहूया आपण प्लॉट असा एकदम शेंडा पण चालू आहे। प्रत्येक फळाचं या ठिकाणी रूपांतर होत आहे। थोडंसं पाला इकडे घ्या। हे पहा शेतकरी मित्रांनो, ही आहे केरनची कमाल। 6-7 टोमॅटो लागले। मोजा 1 2 3 4 5 6 7 8 सेटिंग झाली आहे ठिकाणी। इथं पण पहा 8 सेटिंग आहे। इथं बघा, शेंड्याला पण पहा, इथं पण पहा। हे पाहतोय संपूर्ण सेटिंग या ठिकाणी झालं पाहायला मिळते। तर सर, प्लॉट पाहून आपल्याला काय वाटतंय? प्लॉट म्हणजे एकदम हेल्दी आहे। 52 दिवसाचा प्लॉट झालेला आहे। मेघदूत व्हरायटी आहे आणि हे पावसाचं वातावरण आहे 8-10 दिवस झालं सलग, तरी पण कुठे करपा नाहीये आणि कुठलाही म्हणजे रोग नाहीये। एकदम निरोगी हेल्दी प्लॉट आहे आणि शेतकऱ्यांनी खूप छान प्रकारे प्लॉट बनवलेला आहे आणि शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून या प्लॉटला केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। तर राहुल सर, इतर शेतकरी बांधवांना आपण काय सांगू शकता बरं? केरन टेक्नॉलॉजीचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल तेवढा करून घेईल। तुम्ही पूर्ण समाधानी आहात? हो, समाधानी। ओके, तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।